नमस्ते मंडळी, कसे आहात सर्वजण. वेलकम टू मालविका ब्लॉग. आणि कसे आहात सर्वजण मंडळी, मला नक्कीच कमेंटद्वारे कळवा, कारण की आपली भेट जी आहे ती खूप दिवसानंतर होत आहे. हो, कारण की मी ॲक्च्युली व्हिडिओ अपलोड करायला फार उशीर लावत आहे, त्यासाठी मी खरंच तुमच्याकडनं क्षमा मागते. म्हणजे मी क्षमस्व आहे, कारण की काय आहे ना, हल्ली मंडळी लेकरांची स्कूल शाळा वगैरे सुरू झालेली आहे, त्याच्यामुळे काही गोष्टी जमतात, काही गोष्टी नाही जमत. आणि घरामध्ये जर हेल्पिंग हँड नसेल ना मंडळी, तर मग खरंच काही गोष्टी जमतच नाही. आणि आता तुम्ही सुरुवातीला बघितलंच असेल की आम्ही जे वॉटर पार्कला गेलो होतो त्याचा हा व्हिडिओ आहे, जो की मला अपलोड करायला ऑफकोर्स उशीरच झालेला आहे. तर काही दिवसांपूर्वी म्हणजे एक हफ्त्याआधी आम्ही गेलो होतो वॉटर पार्कला, जो की आहे खडकवासलेला कृष्णाई वॉटर पार्क. अनेक जणांनी हा पाहिलाही असेल, अनेक जणांनी नसेलही पाहिला आहे. तर मी सुद्धा पहिल्यांदाच पाहिला होता. म्हणजे मी लोणावळ्याच्या वेट एन्ड जॉयला वगैरे गेलेली आहे, इमॅजिकेला गेलेली आहे, म्हणजे वॉटर पार्क मी एक्सप्लोर केलेले आहेत. बट म्हणजे बघा ना, आमच्या घराच्या जवळच आहे हा वॉटर पार्क, तरीसुद्धा मी इकडे कधीच गेलेली नाही. तर हा माझा फर्स्ट टाईमच होता कृष्णाई वॉटर पार्कचा. तर इकडे जेव्हा तुम्ही सॅटर्डे संडे याल ना विकेंडला, तेव्हा इकडं चार्जेस 100 रुपीजनी जास्त असतात. म्हणजे आता वीकडेजमध्ये जर तुम्ही याल तर 700 आहे, पण जर तुम्ही सॅटर्डे संडे याल तर तिकडं तुम्ही ॲडल्ट्सला जे आहेत ते आहे 800 रुपये आणि लहानांना जे आहे ते 500 रुपये आहे. तर आमचे तिकीट्स वगैरे घेऊन झाले होते, मस्तपैकी आमची एंट्री वगैरे झाली होती छानपैकी. त्यावेळेस माझ्यासोबत आई आणि माझा भाचासुद्धा होता. आता जे की नाही आहेत ते आता त्यांच्या घरी गेलेले आहेत. ऑफकोर्स म्हणजे आता सगळ्यांनाच माहिती आहे शाळा सुरू झालेली आहे, तर आता सुट्ट्या तर संपलेल्या आहेत, त्याच्यामुळे जो तो आपल्या घरी गेलेले आहे. आणि मस्तपैकी माझी मुलगीनं सुरुवातीला गेल्या एंट्री केल्या डान्स करत होती. तो म्हणजे कुठल्या गाण्यावर माहिती का मंडळी, सध्या ते ट्रेंडिंग सॉन्ग आहे ना, लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल, चाल माझ्यासोबत चाल. तर आम्ही निघालो होतो मंडळी वॉटर पार्कला. तर मस्तपैकी एंट्री करताच आम्हाला ना किड्स पूल दिसलं. किड्स पूल नाही म्हणता येणार याला, म्हणजे किड्सचं जे आहे ना, म्हणजे किड्स आपल्या इकडे जे आहे लहान लेकरं खेळू शकतात एवढंच प्रमाणामध्ये पाणी होतं छान प्रकारे. त्याच्यामुळे आम्ही जेव्हा एंट्रीज केली ना, तर मस्तपैकी लहान लेकरांना खेळण्यासाठी छोट्या छोट्या स्लाईड होत्या, छान असं त्यांनी अरेंजमेंट केली होती. आणि मी माझ्या मिस्टरांना सांगत होती की विहाला ह्या स्लाईडवर घेऊन जाऊ नका, तरीसुद्धा ते गेले होते. म्हणजे ही येल्लो स्लाईड जी आहे त्याच्यावरती विहा फर्स्ट टाईमच गेली होती. विहाला पण आम्ही फर्स्ट टाईमच नेलं होतं बरं का मंडळी वॉटर पार्कला. आणि हे बघा मंडळी, इकडे हे पॅरेट्सचं हे बनवलं होतं छानपैकी. ही मस्तपैकी वरती अशी बकेट होती, भल्ली मोठी बकेट होती, आणि ती भरायला ना खूप वेळ लागत होता. मला असं वाटलं आत्ताच भरते, पण नाही, हिला ना मला असं वाटतं की ना भरायला आहे ना तरी 20 मिनटं तरी लागतातच बरं का. हां, 15-20 मिनटं लागतच असेल. तर मस्तपैकी भरली. आणि मी मस्तपैकी माझा व्हिडिओ काढते, आत्ताच भरेल नंतर भरेल, पण फायनली जेव्हा भरली ना मंडळी, हा तुम्ही मस्तच बघा. हा जो अनुभव आहे ना खूप मस्त होता. आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तर एकदम प्रचंडच भारी होता. आणि काय ना मंडळी बघा ना, आता पावसाचे दिवस सुरू व्हायला पाहिजे, तर आपल्या पुण्यात काही पाऊसच पडेना, त्याच्यामुळे मस्तपैकी लोक वॉटर पार्कला जात आहेत, मज्जा करताय, धमाल करताय. आम्ही पण अशी धमाल केली होती छानपैकी. आणि नंतर आम्ही स्लाईड, म्हणजे आम्ही ॲक्च्युली आमच्यासोबत 2-2 लेकरं होती, त्याच्यामुळे आम्ही काही मोठ्या स्लाईड जास्त ट्राय केल्या नव्हत्या, कारण की लेकरांकडे आम्हाला लक्ष द्यायचं होतं. आणि त्याच्यानंतर ना मला पण आहे ना ती गोष्ट अनुभवायची होती. सुरुवातीला तुम्ही बघितलं असेल की मी व्हिडिओ काढत होती, मला ती गोष्ट अनुभवायला मिळाली नाही. ते बकेट भरतंय आणि पाणी पडतंय वगैरे अंगावरती, तर मी पण माझ्या मुलीला घेऊन उभी होती आणि मस्तपैकी मी पण तो अनुभव घेतला होता. खूप छान. आणि पण ॲक्च्युली काय माहिती का मंडळी, हे जे पाणी पडत होतं ना, तर हे खूप जोरात पाणी पडत होतं. म्हणजे असं तोंड आपण समोर करून नाही उभं राहू शकत. आपण पाठ जर उभं करून राहिलो ना, तर आपल्याला जास्त पाणी लागणार नाही. मी एकदम असं फेस समोर करूनच उभी राहिली होती. ऑफकोर्स आता करणारच, कारण की मला काही माहितीच नव्हतं ना हे ॲक्च्युली कुठल्या प्रकारे पाणी पडणार आहे. लांबून फक्त मला आढळलं होतं, बट बस तेवढंच. त्याच्यानंतर मग माझे मिस्टर गेले होते एका स्लाईडला, जे की तुम्ही बघू शकता ही किती मोठी स्लाईड आहे म्हणून. इकडे मी भरपूर लोकांना येताना बघितलं, शेवटपर्यंत कोणीच पोहोचलं नव्हतं. मी अतिशयोक्ती काहीच बोलत नाही आहे, पण हे बघा, जेव्हा माझे मिस्टर आले ना मंडळी, तर हे शेवटच्या टोकापर्यंत स्लाईड करत आले होते. मला इतकं हसायला येत होतं ना, कारण की खरंच इथं एवढे म्हणजे मी शूट करत होती ना तेव्हा भरपूर लोक आले, पण एवढं शेवटच्या टोकापर्यंत नाही आले. हे बघा, धडकलेच डायरेक्ट माझ्या कॅमेऱ्याच्या, म्हणजे माझ्या मोबाईलच्या समोर येऊन धडकले होते एकदम. तुम्हाला ते कळेलच. आणि त्याच्यानंतर मग माझ्या आईने लेकरांना सांभाळलं होतं, त्याच्यामुळे मी एक स्लाईड करायला गेली होती, जे की ती ही होती, एक होती. आणि अजून एक होती, ती नरसाळ वगैरे आहे ना, असं गोल असा असतो. ही स्लाईड बघून आहे ना मंडळी, म्हणजे जे अदर लोक करत होते ना, तेव्हा मला थोडंसं भीती वाटत होती, पण ऑफकोर्स आधी केलेली आहे स्लाईड म्हणून का मला काही एवढी भीती वाटली नव्हती. आणि छानपैकी मस्त मज्जा वगैरे केली. मोबाईल जरा बाजूलाच ठेवला होता. आणि ही जी व्हिडिओ आहे ती तिकडे जे स्लाईड करत होते ना, त्यांनी आमची व्हिडिओ काढली होती. त्यांचं तर मला म्हणजे मी त्यांना थँक्यूच म्हणाल, जर त्यांनी माझी ही जर व्हिडिओ बघितली असेल तर खरंच मनापासून तुमचे धन्यवाद की तुम्ही माझी ही व्हिडिओ काढली म्हणून. मला अनपेक्षित होतं हे की कोणी आपली व्हिडिओ काढेल का, असं थोडंसं वाटत होतं स्लाईडवरती, पण नंतर मग कोणीतरी काढली, तर मग मला ते खरंच
खूप आवडलं. त्याच्यानंतर मग हे नरसाळं वगैरे होतं ना, त्याची ती स्लाईड होती, त्याच्यावर 4 जण वगैरे बसून जाऊ शकतात अशी ती स्लाईड होती. त्याच्यानंतर मग रेन डान्स होता, छान प्रकारे मस्तपैकी आम्ही डान्स वगैरे केला. म्हणजे हे ना आम्ही जे डान्स वगैरे होतं ना, ॲक्च्युली इथं ना वाजले होते 4 त्याच्यामुळे, आणि 5-6 वाजता ऑफकोर्स वॉटर पार्क बंद होऊन जातात. त्याच्यामुळे आम्ही एकदम नाही का गोंधळून गेलो होतो की काय करायचं आता, स्लाईड जायचं आहे, वेव्ह पूलमध्ये जायचं आहे, तर आपण आता काय काय केलं पाहिजे. त्याच्यामुळे थोडंसं, आणि विहा खूप धम्माल करत होती, तिला म्युझिक लागली ना मंडळी का बस, म्हणजे तिचं डान्स काही थांबतच नाही. त्याच्यामुळे मस्तपैकी अशी छान प्रकारे नाचत वगैरे होती. आणि नंतर ह्याच्यामध्ये ना थोडेसे गॅप होते, म्हणजे असे मशरूम टाईप थोडेसे त्यांनी असे घर टाईप छोटे छोटे हे बनवले होते. तर विहा ना दुसऱ्या सेक्शनमध्ये गेली होती, तिकडं फक्त असे लहान लेकरच खेळत होते. तर छान प्रकारे तिकडं पण ती मस्त धमाल करत होती. इकडे तरी डान्समध्ये जेव्हा तुम्ही बघाल ना, तर इकडे जरा मोठे मोठे लोक तुम्हाला आढळेलच, पण जेव्हा ती छोट्या याच्यामध्ये गेली होती ना, तेव्हा तिकडे सगळे लहान लेकरच होते. तर मस्तपैकी असा तिचा छान एन्जॉय झाला होता, तिच्या भावाचा पण मस्त एन्जॉय झाला होता, आणि आमचासुद्धा छान एन्जॉय झाला होता. आणि त्याच्यानंतर आम्ही थोड्या म्हणजे नाही का असं थोडंसं पुढं गेलो होतो, 1-2 स्लाईड केले, म्हणजे माझ्या भाच्याने आणि माझ्या मिस्टरांनी. मला जमत नव्हतं कारण की माझ्या हातात विहा होती, त्याच्यामुळे मला काही गोष्टी करायला जमल्या नाही. तर मंडळी, आम्ही हा जो कृष्णाई वॉटर पार्क आहे ना, मी तुम्हाला एक सजेशन देईल इकडे गेल्यावरती, म्हणजे आत्ताच्या वेळेस का वेव्ह पूलमध्ये जो आम्ही जाण्याचा निर्णय घेतला होता ना, तो म्हणजे मी जेव्हा गेली तिकडे, जेव्हा वेव्ह पूलमध्ये तिकडे गेली होती ना, तेव्हा मला असं काही गोष्टी आढळल्या की तो जो वेव्ह पूलचं जे पाणी आहे ना, ते खूप खराब होतं, म्हणजे खूप काळवंडलेलं होतं, आणि एवढी पब्लिक होती ना मंडळी तिकडं, प्रचंड पब्लिक होती. तर मला असं वाटतं ना की म्हणजे जर आता तुम्ही ह्या पिरियडमध्ये जाणार असाल तर प्लीज वेव्ह पूलमध्ये नका जाऊ, कारण की खरंच खूप घाण पाणी होतं. तुम्हाला ते थोड्या वेळामध्ये पुढे दिसेलच, कारण की मी जेव्हा ह्यांना पाठवलं होतं ना तिकडे वेव्ह पूलला, तेव्हा मी बघितल्या क्षणी मी म्हटलं बापरे, आता इकडे लहान लेकरांना नकोच न्यायला. त्याच्यामुळे मी माझ्या मुलीला आणि माझ्या भाच्याला सांगितलं की एक वेळेस ना तुम्ही एक जी स्लाईड आहे ना, तुम्ही ती रिटर्न करा, पण तुम्ही वेव्ह पूलमध्ये थांबू नका. त्याच्यामुळे माझं असं सजेशन असेल तुम्हाला की जर तुम्ही लहान लेकरांना जर तुम्ही घेऊन जात असाल ना, तर प्लीज वेव्ह पूलमध्ये नका जाऊ, कारण की सिरियसली पाणी खूप गढूळ आणि खूप घाण, अगदी असं शेवाळलेलं वगैरे असं होतं. हे बघा पब्लिक बघा मंडळी, भरपूर पब्लिक होती, भरपूर प्रचंड. आणि सॅटर्डे संडे असला म्हणजे साहजिक आहे की खूप म्हणतात ना असं खूप रश वगैरे असते. तर तुम्ही बाकीच्या स्लाईड वगैरे करू शकतात, पण प्लीज तुम्ही वेव्ह पूलमध्ये नका जाऊ. माझं सजेशन तुम्हाला हेच असेल. तर छानपैकी आम्ही धम्माल केली होती, स्लाईड्स वगैरे घेतल्या होत्या, खेळल्या होत्या, धमाल झाली. त्याच्यानंतर खूप दमलो आणि मस्तपैकी काय आता मग मिसळ नाही तर काय मजाच नाही. त्याच्यामुळे छानपैकी नाश्ता वगैरे केला आणि आम्ही निघालो होतो परतीच्या प्रवासाला. तर मंडळी, मला नक्कीच कळवा कमेंटद्वारे की तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला म्हणून, आणि माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्ही मला तुमचे गोष्टी सांगा कमेंट्सद्वारे की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात, काय वाटतात, मी काय चेंजेस केले पाहिजे, काय नाही केले पाहिजे. तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब